मित्रांनो, आपण एक घोणास प्रजातीचा साप बघू शकता मित्रांनो, तुम्ही आणलेला आहे आणि तो त्याच्या आदिवासामध्ये आपण आता रिलीज करायला आलेलो आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता त्याचा पॅटर्न कसा आहे. तर त्याच्या अंगावरती एकदम साखळीसारखा दिसणारा पॅटर्न आहे आणि बघू शकता मित्रांनो, तो कसा बाईट करण्यासाठी इच्छुक आहे. आणि हा साप खूपच विषारी आहे मित्रांनो. छेडू नका, खाली सोडून द्या त्याला. खाली थोडं पळून नाही द्या सोडून. पाहिला लगेच माहिती सुरू करा बरं का. काय माहिती सुरू आता ती नाही का माहिती, घोणा साप अजगरावून दिसतो. कृपया याला अजगर समजून पकडायचा प्रयत्न करू नका. जर त्याला ओळखायचे असेल तर याच्या अंगावर 3 समांतर रेषा आहे, त्याने हा साप ओळखण्यात येऊ शकतो. सेफ्टी समोरून घे भैया. मित्रांनो, खूप लोक याला अजगर म्हणून हे करतात आणि त्यांचा जीव गमावून बसतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा सर्प कसा आहे. तर त्याचं पॅटर्न बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर हा आता खूप ॲक्टिव्ह झालेला आहे मित्रांनो. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही त्याचं पॅटर्न कसं आहे. तर हा अजगरासारखा दिसणारा घोणस जातीचा खूपच विषारी साप आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. याला ओळखण्यासाठी असा 3 समांतर रेषा असतात मित्रांनो, बघून घ्या. आणि हा साप पिवळा, हिरवा आणि राखेडी कलरमध्ये असतो, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि साखळीसारखं त्याच्या अंगावरती पॅटर्न असतं मित्रांनो, बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं पॅटर्न आहे. तर मित्रांनो, आपण त्याच्या आदिवासामध्ये त्याला सोडून देऊ. खूपच विषारी हा घोणस जातीचा साप आहे आणि हा थंडीमध्ये जास्त आढळतो मित्रांनो. सोडून द्या. काय मागं नको इथं थांब. जाऊन देऊन काही नको करता. जाऊ द्या. अवघड बरं का, दिसत नाही का साप तो.